नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर इथं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी. आणि आज मी बनवणार होते फ्लावरची भाजी आणि अक्षयसाठी पराठे बनवणार होते आणि विकास आणि त्याच्या बाबांसाठी फ्लावरची भाजी बनवत होते. तर इथं फ्रंट कॅमेरा लावलेला आहे, तो मध्येच असा ब्लिंक होतोय, कमी जास्त होतोय. काय होतंय मला पण काही समजत नाहीये. ते आत्ता दिसते आणि लागला पण नाही, सेट नाही व्यवस्थित झाला. माझं अर्ध डोकं दिसते, अर्ध दिसत नाहीये असं. तर असू द्या चला. तर मी इथं पराठे केले अक्षयसाठी, मटारचे आणि फ्लावरची भाजी केली. तर मटारच्या पराठ्यांची काही रेसिपी पूर्ण केलेली नाही मी, फक्त पराठेच दाखवलेले आहेत. आणि एकदम छान आणि मस्त पराठे झाले होते. त्याचं सारण वगैरे एकदम आतपर्यंत केलं होतं. आणि नंतर अक्षयला खायला दिलं, तोपर्यंत त्याचं होईपर्यंत मी डब्याची तयारी करून घेतली, म्हणजे चपात्या वगैरे लगेचच करून घेतल्या. आणि तर बघा, आता स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं, सगळे जेवण डब्बा वगैरे दिला, माझंही जेवण झालं. आणि बघा आता ही भांडी वगैरे घासून झाली. किती भांडी घासलीत बघा, इतकी भांडी होती, ती सगळी भांडी घासली. आणि आता इथं थोडं पाणी गरम करायला ठेवले बेसिनमध्ये टाकायला. आणि याच्यात मटकी भिजत घातली उद्यासाठी. बघा आता कसे मोड येतात का त्याला. जेवण झालं, मी पण जेवण करून घेतलं, कारण आपल्याला जेवण कर कोणी म्हणत नाही, म्हणून आपलं पटकन जेवण करून घेतलं, कारण कामं पण करायची असतात. आणि सगळं किचन ओटा वगैरे साफ करून पण झाला. आणि आता मी हे पाणी ओतून घेते, पातेलं ठेवून देते बाहेर. आणि किचनमधलं काम झालं की लगेच मी इथं फरशी पुसत आहे, कारण फरशीला बाई असते, पण ती आता 8 दिवसांच्या सुट्टीसाठी गेलेली आहे गावी. तर मग मीच फरशी पुसत होते. आणि फरशी पुसताना आहे ना, ते मी ॲप्रन घातलं होतं, ते काही काढलं नाही, ते तसंच राहून गेलं. तर असू द्या, आहे तसंच आहे. तर आता ही फरशी पुसून घेतली मी सगळी, आणि मॉपनीच पुसून घेतली. फरशी होईपर्यंत हे कपडे आहेत ना, ते कपडे माझी वाट बघतायत आता. तर चला, कपड्यांच्या घड्या घालते मी आता. बापरे, फॅन चालू करते आधी, खूप गरम होते. तर आता हे कपडे इतके कसे काय, तर कपडे पाऊस आहे ना, आणि पाऊस असल्यामुळे रोज थोडे थोडेच कपडे धुवत होते. आवाज येत नाही ना, मग बंद करते ना. पाऊस होता ना, तर जास्तीचे कपडे नव्हते धुवत मी, कारण वाळत नाहीत ना उगीच, मग त्याला वास येतो वेगळाच म्हणून आपलं थोडे थोडेच धुवत होते. रोज दररोजचे लागणार तेवढेच. आणि त्याच्यात एक्स्ट्राचे कपडे असलेले ते आता पाऊस बंद झाला होता, म्हणजे आता थोडा बंद आहे, येतोय जातोय, पण थोडे 1-2 दिवसात तरी कपडे सुकतायत, म्हणून हे साठलेले आहेत कपडे. आणि लगेच आज टाकले की लगेच उद्या ते सुकत नाही, त्याला पण वेळ लागतो सुकायला. त्याच्यामुळे हे भरपूर सारे कपडे साठलेत. तर बघा, ही पॅन्ट ओलीच आहे. तर याच्यात हे रेयॉनचे कपडे असतात ना, त्याला जर अशीच कशी पण घडी घातली ना, तर ते घड्या काही व्यवस्थित बसत नाहीत. मग आणि दुसऱ्या दिवशी जर घालायचं म्हटलं तर ते अगदी चुरवळल्यासारखं दिसतं, म्हणून त्याच्या घड्या पण अगदी व्यवस्थित घालाव्या लागतात. कॉटनचे तरी थोडेसे ठीक आहे की बसतात घडीवर घडी, पण ते रेयॉनची जर थोडीफार जरी घडी पडली ना थोडीशी तरी लगेचच ती घडी दिसते. तर चला, कसा वाटला व्हिडिओ, म्हणजे आजचा ब्लॉग असं असतं माझं दुपारचं रुटीन. कसं वाटलं सांगा.
आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्राईबने ना खूप मोटिवेट व्हायला होतं, मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ बघितला की करत जा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.